किती राहिला अजून? ए अक्षा किती राहिला टँकर खाली व्हायचा होतं आता वहीन. आणि पाणी नासू नका इकत आणावं लागत आहे ती आणि ती नारसाळ कुठे गेलंय माया बंद बंद आता हे सगळं बंद करून टाक तुम्ही. काय नुसतं मलाच बोलत ना. नाही करीत बंद काम. करा काय रोग आलाय तुला मधीच नाही करीत मी आज काम. तो खाली करून घे. तू इकडे मला त्या संग बोलायचं इकडे. तू इकडे जा. आता काय झालं तुला इकडे परफॉर्म जा. करून निघाला लगेच तू इकडे पहिलं नुसतं पुढे काय करतो इकडे. चल तुला अरे, सांगतो अक्षा ही झाड पिवळी पडायला लागल्यात आंब तुटून गेल्यात ही खांदावं लागते नाळी हा हा करतो ना सगळं करतो मी सगळं करतो. अ माया इकडे काय आंब्याची आळे खालतो इकडे. काय झालं काय झालं? अरे तुला काही ऐक नाही थोडं. कमून काय झालं कम काय झालं म्हणजे कवर काम करायचे आपण कवर करायचे आम्ही कवर काम करायचे काम करत काय उपकार करता काय माय म्हणजे ते खायला नाही लागत काय तुम्हाला तुम्ही करता मी काय बसून होय हा नाही ना नाही ना नाही. तू नुसतं गावात पुढे करीत हिंड निघ आम्ही मर मर बरोबर काम करतोय निघ आमचा विचार आहे का नाही. आता काय विचार करू तुमचा काय विचार करू म्हणजे अरे गावात बाबा एक काम करा तुम्हाला गावातलं माय नाही ना खपत ही मी आपलं मी घरी टाकीतो ही सोनं धरा तुम्हाला आणि सगळं धरा मी शेतीत काम करतो मग काय करू तसं नाही म्हणत आम्ही काम करू काय तुम्हाला कमी झालंय का काही मग कधी का कधी अरे आमची लग्न कधी लावतो तू. अरे मग लग्नच वय मग असं मला जरा सविस्तर सांगायचं फार बारगाड्यात आणि त्यात दोघं बी कुंकडची कुंकड मग आता कवर तुला माग लागायचं तर लग्न लावून दे लग्न लावून दे लग्न तू मनावर घ्याय ना. अरे मला वाटलं आहे तर बारीक आहे तुम्ही अजून लगेच लगेच काय कुठं लग्न बालिक आहे करायचं? आम्ही आता झालो ना मोठे सात- अजून किती बालिक येत 7 वर्ष झालं आम्ही साज्ञान झालोय आणि मग? तुझं ऐकायला लक्ष आमच्याकडे. 7 वर्ष नाही 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 बरोबर याच आता याचं झालं गेलंय ना. याची पोरं शिकत आहेत एक पुण्याला एक मुंबईला. आमचे कधी होणार हा? आमची पोरं कधी शिकणार. मी तुम्हाला काय आतापर्यंत कमी केलंय का कोणची गोष्ट कमी आहे का तुम्हाला सांगन ती लगेच गावातून आणतोय का नाही मी अरे मी तरी काय कमी रांगडा माणूस आहे का मला एक सांगा अरे पुरीच भेटानात सगळ्या पाहुण्या रावड्यांना दमलो सांगून सांगून आले दादा कत काय भेटणार तू आता लावतो आम्ही आता गबाल्यावानी लावतात मग आम्हाला कत काय पोली देतील कोणी अरे मग आता शेती करायची म्हणल्यावर तुम्हाला मायावणी राहून जमन का पण आम्ही तर करतो ना शेती. तुला कोणत्या कामाला नाही म्हणलो का कधी याचं काम आपण असं म्हणलं काय मी नाही करीत म्हणलं कधी. कधीच नाही म्हणलेलं मग आम्ही आता तुम्ही दोघात काय बांधणं करू नका हो तुम्ही दोघं बी माझे भाऊश आहेत हा. मी काय तुम्हाला वाऱ्यावर थोडा सोडणार आहे हा. पण माया एक डोक्यात आलंय काय आपल्याकडे 2 पुरी कामाला आहेत का ती हा. अश्विनी आणि पायल हा. हा? मग बघतून डोकं लावून मी तिथे नाही नाही बाबा ते नौकल सोबत लग्न आणि मग? करणार का आम्ही पाटील घराने आपलं आणि त्या कामवाल्यां संग लग्न करू का मी अजिबात जमणार नाही. हा चांगल्या घराण्यातले बघ. हा अरे बाबा तुम्ही काय मग शेतीत येत मी अख्खी गाव हिंडतोय गावात काय चाललंय काय नाही जरा डोक्यात घ्या लय पाटील जरी असलो तरी मग त्याला काय करणार आहे अरे मत जमीन आहे आपल्याकडे 27 एकर जमिनी हा एक बी हा म्हणे ना मी त्याला काय करू आले काय करतो ते थत्तावीत एक कल्ला इथं नौकल सोबत लग्न मग? करून देतो का मग अरे मग आम्हाला नाही वाटत का अरे पण एवढी ओळख आहे एवढं पुढे करतो तू. आणि मग बघ ना एखादी चांगली आम्हाला चांगल्या घराने अरे. आपल्या टेटसला शोभन अशी. पुढारपणा यागळा आला की तुमची लग्न करायची आहेत मला अरे पोरी तर भेटल्या मी काय म्हणतो मी पदर करून घेतो बाबा सगळं पण पुरी हा मानला पाहिजे ना पुढं तू विचार तर खाली तू विचार तेव्हा तर पोली नाही, नाही. तेव्हा घरी येतील ना आपल्या नाही नाही येतच खरे तुझंच खरे म्हणजे सगळे काम होते तू ऐकून फक्त आपल्या लग्न आहे. ए, मग नको विचारू का नाही नाही विचार नाही तर नको विचारू पण आमच्या दोघांचा विचार झालाय मला तर वाटतं तसंच चालू आहे तुझं काहीतरी मनात. काय झालं आता हा काय झालं हा. तुझं लग्न झालंय बर हा तुला 2 पूर आहेत. हा. हा आम्हाला असा आमचा विचार झालाय की तुझ्या मनात हेच असणार आहे की आमची सगळी प्रॉपर्टी तुला हडपायची आणि तुझ्या पोरांच्या नावावर करायची आणि आम्हाला असंच मारून टाकायचं बिगर लागण्याचं. हा असंच आहे. हा. लाज बीज आहे का रे तुम्हाला बोलाय थोडीफार अरे गाव चालितोय मी गावचा पाटील आहे हा आणि तुमच्या बावांचं खाईन का मी मग एक काम करा बाबा माझ्यातली एकर भरजाच घ्या तुम्हाला आम्हाला एकर भर नको तुकडा नको आधी लग्न लावून दे लग्न लावून दे. मग ते बघू. मला एक सांग कामाला आपल्याकडे माणसं आली म्हणजे ती माणसं नाहीत का रे? हा? हा. मजुरी करतात म्हणजे ती माणसं नाहीत का पण आपल्या तेतला थोपतीन का ते अरे टेटस कशाचं कुठं ठेवतो ती टेटस शोभले पाहिजे ना आपल्या घराण्याला. अरे मी म्हणतो लय साड्या त्यांच्याकडे माळकी असल्यात आपण नव्या घेऊ बाबा जशा ठेवायच्या तशा ठेवा हा? मग माई बायको तरी घराच्या बाहेर निघती का उद्या तुमच्या नका काढू तुम्ही आहेत ना का आम्हाला दूधला कोणी भेटतच नाही का आता काय तू तुमच्या पाया पडू खरं आता काय माय तेवढंच राहिलंय आता त्याला समजून सांग. हे जे आहे ते घेऊ पदरात पाडून येतं ना असं जावं लागेल वर. काय दादा हा. हा बघ आता तो शब्द काय आम्ही वाढणार नाही तसं करणार नव्हतो आम्ही बर पण आता तू मोठा आहे तुला मानपण मान देतो. देतो आम्ही. हो. दे कर दे जुळून. काही गोष्टी कशा असतात गरीब असली ना तरी ती श्रीमंताच्या घरात नाही यायचं याचं कारण काय मला सांगा हा? गरीब श्रीमंताच्या घरात येऊ शकत नाही का अरे ती आज जरी गरीब असली तर उद्या ती श्रीमंत होऊ शकत नाही का
आणि लय आपण मोठे श्रीमंत आहेत उद्या गरीब होऊ शकतो हा हा होत नाहीत का? नाही, होऊ शकतो होऊ शकतो. मग मला एक सांगा, मग काय त्यांच्यात कमी आहे? काय नाही मग आता तू म्हणतो विचार मग तू. चालेल ना मी विचार ना, विचारतो, आम्ही केलं. तुमची लग्न लावून देतो, तुम्ही काळजी करू नका. हा बरं तुम्ही एक खुडी नीट येतोय रे, मीच सांभाळू जाणार ना. बोलाय गेल्यावर राग येतो, तुमची तोंड कशी करतात रे? मी बोलत नाही त्याचा फायदा घेतात का? त्याचं नाहीये. तुम्ही रोज संध्याकाळचे 100 घेऊन काय करता रे? मग दमत नाही होय माणूस. मग मी जाकली कशी दाखवतो, 1.25 दाखवतोय. उगा गावात कोणाला माहिती नाही, तुम्ही चोरून लपून समजा आपल्या घरी घरी आणून काय काय करतात. हा. मी सांगत नाही कोणाला. नको सांग. आणि उद्या गावात बाबा झाले तुम्हाला ही हाय हे सुद्धा नाही देणार. तसं नको करू, आता हाय ते तर होऊ दे लग्न. हा, मग लय असं लय मोठी शेजूक नका ना बनत जाऊ. आमची टेटस दुनिया कुठे मांडायच्यात. त्याचं नाही दादा. तलून दे तू जाती होती हा, पोलगी म्हणतील, हा, त्याचं मग पोलगी मनावर होती घेतला. लग्न. हा. हा, मग असं एवढं काय बिघडायची गरज होती? मला काय 2 शब्द सांगितलं असतं, दादा आमची लग्नच करायचे बा, आम्हाला एवढे बोलले असते तरी लय झालं. इकडे येन तिकडे येन म्हणलं, आता काय बारगाडी मोडी तर काय दादाचे. जाऊन दे दादा, तो आमचाच आहे दादा. मग बाळ कसं आहे जा? ना. आता एक काम करा, हा. जा तो टँकर तो बंद केलाय ना, हा. तो चालू कर. हा. हा? मी त्या पोरींच्या बापाला विचारतो. हा, हा, हा. हा जा, हा. जरा हसत जा. मी आणि तू खातो. एक काम कर, तू ती आळी खा. हा चालेल ना. हा जाऊ चल, कशी खांदी तो मी बी बघतो. चालेल. अरे देवा, अरे देवा रे, मेले रे, काय ऊन हे. हातपाय दुखायला लागले. आले होय तुम्ही? हा? झालं सगळं खुरपून? नाही नाही, हा? अजून 5 सऱ्या राहिल्यात ना. सारा राहिले तर आणि ते टमाट्यातलं खुरपायचं ते जाऊ दे की आई ते आता थांब, करू आता. आम्हाला पण, आम्ही थकतो ना ग आई. अगं बाई, आपण गरीब आहे, आपल्याला कामाशिवाय काय आहे का? आणि ते सरपण काढून ठेवलं तर मी आणलं का? सरपंच पण आणायचं. जाऊ दे, उद्या आणायला हाय की थोडं गाय. आता बाया, तुला काय म्हणलं तर आता स्वयंपाकाला सरपण राहिलं नाही. आता का उपाशी झोपायचं होय काम करून? हाय थोडं, त्याच्यावर किती 2-3 भाकरी, मला तर काय एवढी भूक नाही. हो, असं काय म्हणता येईल? दिवसभर मरमर राबायचं आणि भूक नाही म्हणती. शांताबाई, हो मालक, या की बस या. उठा उठा. झालं खोरपाय झालं. मालक थोडं राहिले. 5 सरी राहिल्या राहू दे, तर. राहू दे, उद्या होईल. होय अहो खाली बसा, माझं काम आहे जरा तुमच्याकडे. बर. होय मालक. मालकीन बाई नाही आल्या का? पुण्याला गेल्या का काय? हा, ती 8 दिवस झालं पुण्याला गेली आणि तिथून बी मला वाटतं मुंबईला जायची म्हणली दुसऱ्या पोराकडे. अच्छा, एका लेखाकडून गेल्या. दुसऱ्या हा, लेखाकडे. हा. दोन्ही पोरं तिकडेच आहेत ना, हा. तेव्हा गेलेली. मग बरं, कस मला काय म्हणायचं होतं, बोला की एक विचारू का तुम्हाला? मालक. बघा आता कसं, आम्ही गरीब माणसं, असं कसं विचारता नाही, नाही, तुम्ही? नाही. काय- अहो, विचारा गरीब तुमचा श्रीमंत हक्क आहे. काय नाही विचार करायचा असला. हा. शांताबाई, मला एक म्हणायचं, अक्षया आणि माया दोन्ही भाऊ आहेत माई, बरोबर आहे का? मग मला असं वाटत होतं की अश्विनी मायाला द्यावा आणि पायल अक्षयाला. अहो मालक, काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही म्हणताय खरं आहे, पण लोक काय म्हणतील? लोक म्हणतील मालकाच्या भावाने केलं कामवाल्यांशी लग्न. तुमच्या गणगोतात तुम्हाला बोलतील. अहो अहो, तुम्हाला लोकांचं काय करायचंय? लोक काय बोलत्यान आणि काय मानत्यान? मी आहे ना, भाऊ माझी आहेत. जरी गावचा पाटील असलो आणि काही जरी असलो तर त्याला काय विलाजी? आणि असं काय मला एक सांगा, श्रीमंताच्या घरी काय गरीबाच्या पुरी येत नाहीत का? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आमचं काय नाही हो, आम्ही गरीब आहे. आम्हाला कोणी नाव ठेवलं तर त्याचं काय नाही, पण तुम्ही प्रतिष्ठित माणसं आहे, तुम्हाला नाव ठेवलेलं आम्हाला आवडणार नाही. आता तुम्हाला एक सांगू का, किती मोठा माणूस असू द्या किंवा प्रतिष्ठित असू द्या, कसा असू द्या, टाइम तसा आहे हो. पुढं पुरी भेटा द्यात, सांगा मला. आज ती राहिलेलंच नाही, गरीब आणि श्रीमंत. शेवटी लग्न होण्याला महत्व आहे. पण मालक, आम्ही हे असं तुमच्याच रानाने काम करतोय, आम्हाला तुम्हाला द्यायला काहीच नाही बघा. तुम्ही ना लग्नाला 1ही रुपया खर्च करायचा नाही, सगळा खर्च मी करून घेईन. पोरींनो, तुम्हाला तर काय हरकत नाही ना? अगं आई, पण आमच्या बरोबर ते अजूनपर्यंत कधी बोलले सुद्धा नाहीयेत साधं. अगं यातच ओळखून घ्यायचं ना, किती किती चांगले आहेत म्हणून, आणि तुम्हाला सुखात ठेवतील. तसं तुला सांगू का, आता आम्ही, तुला माहिती आहे, तुझ्या शब्दाच्या पुढे कधीच नाहीये. आता तूच बघ काय करायचं ते, आणि तायडीला विचार. हो आई,
तू जे म्हणाल तेच आम्ही करणार. आम्हाला कधी त्यांनी काम सांगितलं नाही, कुठली गोष्ट असं समोर आले नाहीत, बोलले नाहीत. त्यांचा स्वभाव चांगला आहे आणि मालकांचा पण स्वभाव चांगला आहे. आई, आपण आज 2 वर्षांच्याकडे काम करतोय, पण कधी त्यांनी वाईट नजरेने आपल्याकडे बघितलं नाही कोणाकडं. खरंच आई, त्यांनी कधीच वाईट नजरेने सुद्धा कधी कोणाकडे बघितलं नाही आणि आम्हाला कधी काम सुद्धा सांगितलं नाहीये. खरंच हा ग ना. पोरींनो, तुम्ही दोघी लय नशीबवान आहे, तुम्हाला आणि एवढं चांगलं स्थळ आले. तुम्ही बघा ना समोर कधी पोरं गावात आहेत नाही अजिबात नाही. शेती आणि ती मग त्याला म्हणतात वळणं. आज मी कायम गावात आहे. कधी मला शब्दाने म्हणल्यात का तू गावात हिंडतो का काय करतो का? काहीच नाही. आणि तुम्हाला आहे ना एक शब्दाने सुद्धा तो खावणार नाही. ती जबाबदारी माझी राहील. मालक, तुमचे लय उपकार झाले बघा. अहो, काबाड कष्ट करून जगणारे आम्ही मजूर, आणि माझ्या दोन्ही पोरींचं सोनं होत असेल तर मी लय आनंदी आहे बघा. हात जोडायचे नाही. हात जोडायची काय गरज आहे हो? खरं सांगतो तुम्हाला, एक तर आता पोरी भेटतच नाही. आणि आता काय व्हायला लागलं, आता त्यांना वाटतंय आमची लग्न झाली पाहिजे, मग तिथे लागले माय वाद व्हायला त्याच्यामुळं. आणि एक विशेष तुम्हाला सांगतो, आज दोन्ही पोरी 2 वर्ष झाली इथं काम करतात, पण माझ्या एकाही भावाकडे त्यांनी नजर वर करून नाही पाहिजे. म्हणून मी तुम्हाला काय केलंय, बळजबरीने का विचारलंय, संस्कार येतो त्यांना. नाही तर माझे 2 भाऊ होते इथं, त्यांना काय त्यांच्या संग बोलायला काय अडचण होती का? मी तर काय घरी नसतोय. आणि एक काम करा, तुमच्या मालकाला बी विचारा. मालक आता समजा माझं काय झालंय, आता पाऊस नाही इथं, त्याच्यामुळे त्यांना थोडं बाहेर कामाला जावं लागत आहे, त्याला विलज नाही माझं. अहो, मी तर त्यांना विचारणारच आहे, पण ते काय तुमच्या शब्दाच्या पलीकडे आहे होय? नाही माझ्या शब्दाच्या पुढे नाही, तसे ती काय म्हणणार नाही. आणि शेवटी काय वाईट आहे, आणि तुम्हाला सुद्धा गरीब ठेवणार नाही. तुम्हाला सुद्धा एखाद्या कोपऱ्यामध्ये ना चांगला बांगला बांधून. नाही नाही, नको. आम्ही हाय, आमच्या घरात सुखी आहे. आणि ह्या पुरी ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ह्या मालकीन म्हणून वागणार आहेत वगैरे, यांना काम ती करायची गरज नाही राहील. आणि गरीबाची येतात असं नाही समजायचं. एक दिवस श्रीमंत बी गरीब होतो आणि गरीबाचा बी श्रीमंत होतो. त्याच्यामुळे लय जीवाला नाही असं अवघड मानून नाही घ्यायचं कोणत्या गोष्टी. टाईम येईन तसा काढावा लागेल. चालतंय. काय नाही, लागू तयारी बरं का, त्याची काही काळजी करायची नाही कुठली. दादा ए, झाले का आळे खांदायचे झाले का? खाल्लं खाल्लं ना म्या सगळं? खाल्लं. बरं, काय म्हणतो टँकर खाली झाला सगळा. झाला ना? हा. हा, मग ती काय कर आता, ठिबक नाही ना, ठिबक चालू करून द्या झाडांना. हा, आणि आंब्यांना आहे ना खत घालून घ्यायचं सगळं. हा. बरं, केलंय तुमच्या मनाजोगतं काही? काय काय तुम्हाला काय गुचकी आहे का काही? नाही म्हणजे झालं का? हा, ह्यो ही तुला पाहिल, आणि महेश ती तुला अश्विनी. तालन काय अडचण नाही. काहीच अडचण नाही. आणि व्यवस्थित सांभाळायचे बरं का यांना. हा, व्यवस्थित सांभाळतो. हा, लय देऊ लावून आम्ही त्यांना. लय लय म्हणजे लय जीव लावू. म्हणजे पटक्यात ना दोघांना. पतलं नाही तर नाही बी नका म्हणून. तसं नाही, तसं मला लगेच सांगा. आवडली मला. हा, मी हिच्या संगत करतो लग्न. बर, मला तुला पण माहित- आवडले. हा, काय अडचण नाही ना? काहीच प्रॉब्लेम नाही. हा, मग काय मग मी काय म्हणतो हा. दादा, हा. लवकर कर ना तारीख. अरे ते आपल्याच म्हणावी. हा, मग काढ ना पटकेस. म्हणजे कसं- पटक्यास म्हणजे काय लगेच काढतो तरी. यार, तू काढू टाकतो, आम्हाला माहिती आहे ना, बरं, मी काय करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे ना. सगळं माहिती आहे. हा, मग काय एवढी काळजी करायची? अरे लग्न लावून देतो. चालेल, पटकन लाव पटकन. काळजी करायची नाही. अजिबात नाही करणार काळजी. तू असल्यावर तो आता काय आपल्याला काळजी? नाही हा. काढली काही. उगाच तुला काय बोलला असेल तर ते म्हणा अरे ना. जाऊ, अरे भाऊ येतला का कोण दुसरी आहेत का तुम्ही? हा, हा. आणि मी मनाव घेणार माणूस आहे का? नाही. गावाचं नाही घेत, तुमचं काय घेतोय? आम्हाला बोलवता येतोय. अरे आयदा कसली खुश झालात लागा तुम्ही? काय सकाळी गडी होते ना, आता काय खुश झालात? आणि कसं आहे, काय होतं, पोरं कामावून आलेत नाही तर पुरे तुम्ही म्हणता की बाबा यांची कपडे फाटलेली आणि ही कामात, आणि जर बाहेर निघालीत कशी चालतात? कांजीची ड्रेस घालीत नाही ती, अहो, मालक आम्हाला माहित हा. नाही. पण कष्टाळू आहेत. त्याच्यामुळं कसं होतं, त्यांना ती कामाचं लई ना. त्यांनी अजून मला कोणचं शेतीचं काम करून दिलं नाही दोन्ही भावांनी. हा. मग अजून माझ्यासाठी काय केलं पाहिजे यांनी मला सांगा. मी बसतो तिकडून दादा, काय म्हणला तू? मी जाऊ तिकडं बसायला. तिकडे बसतोच कशाला? तिकडे पलीकडे गप्पा मार दोघं. आता म्हणतो आणि तू एक काम कर, तुम्ही दोघे ना इकडे गप्पा मारा. अरे हे काय दादा कमी आहे काय? हा, जा तू ये. बरं मालक, हा. यांना बोलू द्या. हा. आपण आपण इथंच बसू. नाही, आपण बाजूला बसू ना. बरं त्यांच्यात तसं कशाला तुम्ही म्हणता ना तसं. चल. आणि व्यवस्थित गप्पा आणा रे. हा, कामाच्या गप्पा आणतो. काय होतं, तुम्ही 2 वर्षात काही पोरीं बरं का बोललेलं नाही. नाही. हा, मग त्याच्यामुळे लय गडबडीने गप्पा नाही आणायचं, सविस्तर आणा. चला. हा जाऊ दादा. हा, आम्हीच जातो बाबा.
ते मी कधी असं कोणत्या पुरीला हात नाही लावला ना, म्हणून असं झालं. मी पण. हा का? मी काय म्हणतो, हा. ये ना इकडे. हा धरू चांगलं मग मग ये. हा बघ, तू ना आता आपलं लग्न झालं ना, तू मालकीण होशील. हा इथं तू कामं नाही करायचे, तू फक्त आपण ना कामाला बाया लावू आणि त्यांच्याकडून तू कामं करून घ्यायची. हा, हा जरा हुशार व्हायचं आता, मालकीण आहे तू. हा. हम्म? आणि पण मला कामाची सवय आहे आता, मग ब- मी करेल ना मी कधी कधी शेतात. थोडं थोडं कर, लय नाही करायचं, थोडं थोडं. लय त्रास करून नाही घ्यायचा. बाकीचं मी हाय करायला. हा लय भारी असते ग. मी आज बघितलं जवळून तुला, नाही तर तुला माहिती आहे, मी कधी जवळ आलो का, कधी तुझ्या संग बोललो. नाही, मी पण मालकांना तेच सांगत होते की मी त्यांच्या बरोबर कधी बोललेच नाही, आणि आईला पण तसंच म्हणलेलं मी. मी तुला आवडतो. हो आवडतो. आपलं लग्न झालं ना, मी तुला लय देऊ लावन, तुला काहीच काम करू देणार नाही. हा का? हा, हो चालेल ना. आपण आहे ना मस्त फिरायला जात जाऊ, मस्त मस्त हॉटेलमध्ये खाणं खात जाऊ. हा चालेल ना. चालेल ना. मी आवडते. लय आवडती मला, पहिल्यापासूनच आवडती, पण मी काय बोलत नव्हतो. खरं सांगू का? हा. मला पण ना तुम्ही आवडत होता, पण कधी बोलली नाही. तुम्हीच काय मला बोलत नव्हता, त्याच्यामुळे आता लग्न झाल्यावर बोलू, सुखाने संसार करू. काय होतंय का? त्रास होतोय? नाही एक लाख नाही, मला कोणी कधी पोलीने हात नाही लावला ना, दम थांबला होता माझा. मलाही कोणी हात नाही लावला, पण आता मी तुम्हाला हात लावलाय ना. चालन, मीच नाही का, मला लय आवडती तू. आता आता आपण पटकन लग्न करून घेऊ. हळूहळू. अयो लादली तू. नाही मी दादाला पटकन म्हणतो, दादा लगीन कर, लगीन कर, पटकन लगीन कर म्हणतो. अहो, 2-3 दिवसात होईलच ना. अहो बघा ना शांताबाई, काय पोरांना आनंद झालाय. किती वेळ झाला बोलत येते. अहो बघा आता, आता पोरांच्या आनंदातच आपला आनंद आहे. तिथं महत्वाचं आहे. त्यांना आनंद झाला म्हणजे आपल्याला आनंदच झाला ना. आला का? हा आलो. अरे लय टाइम खाल्ला रे. दादा हा आमचं दोघांचं पण जमतंय. जमतंय ना? हा. आमचं बी जुळलं, काय अडचण नाही ना. काहीच नाही. बरं झालं. अरे इतक्या टाइम काय बोलत होते तुम्ही? ते कधी बोललो नाही ना कोणा संग. म्हणजे वर्ष 2 वर्षाचा कुसूर काढला म्हणायचं तुम्ही. दादा मी काय बोलतो, हा. आमचं कधी लावतोय लग्न मग? अरे कधी काय आलं आजच. नाही, ऐका ना. का? अरे अहो हे नाही आलेले, हा. हे आले की जरा अहो आजच लाव टाकू. मग त्यांना फोन करून अहो बोलून ती घ्या. का तुमच्या पुढे आहेत का? नाही तुम्ही गाडी पाठवतो त्यांना, नाही काय ना काळजी करू. बरं चालतंय. हा मग लागायचं तयारीला. मंदिरात जाऊ. हा. हा? आणि हार घालून लगेच जिंदाबाद. आणि त्याला काय लागायचं? चालतंय. अरे काय खोज झालात गाड्या हो. नका असं तोंड मी आज बघतोय तुमची. भाऊजी, हा पण हे थरथरच कापत होते. नाही आता कसं आहे, ती काय गरीब येते. एवढं दाढी खोरे का तू? तू आहे काय? मी नाही घाबरलो. नाही ना. थोडस घाबर. तुझं कसं आहे, स्टील बॉडी. तू हल्ल्याला कळत नाही, डोल्याला समजत नाही. त्याच्यामुळे काय जाणवायचंय पुढच्याला. नाही तिला जाऊन करंट लागला माझा आता. काय? बरं चल ना, घेऊन उरकून. बरं चला. हा, चल. चालतंय. चालायचं. लागू तयारीला. चला. दादा हात धरतो बरं का. अरे लगेच नका धरू, मी अजून आपल्याला हार घालायचे आहेत. दादा हे थकलं नाही तर राहू दे. बरं नाडी बांध नीट. अहो पण कापड ह्यांना. अहो आता 2 ड्रेस घेतो त्यांना, आणि तुम्हाला बी साडी, मालकाला बी कपडे. आणि कसं आहे, 2 ड्रेस घेतले ना, चांगली भारीतली घ्या. पुरींला बी 2 साड्या. हा आणि लगेच धडाका तिथं. चल. आणि काय करू, मंगळसूत्र बी लगेच चालू मध्ये करू. आणि बाकीचं मग मी उरलं उद्या आणतो बाकीचं सोनं नाणं. चालतंय. हा लगेच सगळं करण्यापेक्षा. नाही उशीर होईल, मग आपण लग्न करू आधी. हा मग हे महत्वाचं काय. लग्न. आणि मग त्याला काय, ती लगेच लग्न लावून घेऊ मंदिरात. काय तुम्हाला? नाही काही नाही. मग चला बरं. चला चला. चला.